जय जिजाऊ जय शिवराय। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधलं आरक्षण मिळावं या मागणी करता बार्शी तहसील कार्यालयासमोरील साखळी उपोषणाचा आजचा 50वा दिवस आहे। जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बार्शी तहसील कार्यालयासमोरील साखळी उपोषण चालूच राहणार आहे। या 50 दिवसामध्ये मराठा समाजावर ज्या ज्या व्यक्तिद्वेष असणाऱ्या ज्यांना मराठ्यांची त्या ठिकाणी कावीळ झाली अशा नतद्रष्ट महाराष्ट्रद्वेषी मराठाद्वेषी पुढाऱ्यांचा समाचार या आंदोलनाच्या दरम्यान वारंवार घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मराठा समाजाला आज या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिला, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो। चौंडीमध्ये बोलवून मनोज जरंगे पाटलांना त्या ठिकाणी धनगर बांधवांनी पाठिंबा दिला, त्याचं देखील आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबर जरंगे पाटलांचा तिसरा टप्पा ज्यावेळेस गाठीभेटींचा मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायचा सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी सुरुवात झाली, त्या दिवशी 105 जेसीबी लावून ओबीसी आणि माळी बांधवांनी त्यांचं स्वागत केलं। त्याचं देखील मराठा समाज बांधव म्हणून आम्ही साखळी उपोषणाच्या दरम्यान त्यांचं स्वागत केलेलं आहे। सरकारला आमचं एकच सांगणं आहे, आता मराठ्यांच्या सोबत धनगर समाज आहे, मुस्लिम समाज आहे, माळी, ओबीसी, वंजारी सगळे समाज आज जरंगे पाटलांच्या आणि मराठ्यांच्या सोबत आहेत। त्याच्यामुळं तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सोडवा। 24 डिसेंबर ही तुम्हीच मराठ्यांना दिलेली तारीख आहे। याच्या आधी सुद्धा तुम्ही मराठ्यांकडनं 1 महिन्याची वेळ घेतली होती। तुम्ही जर वारंवार मराठ्यांकडनं फक्त वेळ मारून न्यायची एवढ्यासाठी जर वेळ घेणार असाल तर लक्षात ठेवा, मराठ्यांनी मारून नेलेली वेळ तुम्हाला कदापि परवडणारी नाही। कारण 2024 ला तुमची वेळ आलेली आहे। ती वेळ आणि ती जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही। परंतु आमची सरकारला सांगणं हे आहे, 24 तारखेपर्यंत जर तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, फोन सायलेंट करा, जर आरक्षण दिलं नाही तर लक्षात ठेवा 25 तारखेला आमच्या घरासमोर आता वाहनं तयार आहेत, आमचा पिकअप तयार आहे, आमचा ट्रॅक्टर तयार आहे, आमची ट्रक तयार आहे, आमचा टेम्पो तयार आहे। एवढंच नाही तर त्या वाहनामध्ये आमच्या गॅस शेगडीपासून, आमचं खायच्या साहित्यापासून, पाण्याच्या टाकीपासून आम्ही सगळी तयारी करून बसलोय। फक्त मनोज जरंगे पाटलांचा आदेश यायची वेळ आम्ही बघतोय। मुंबई जाम नाही, हा महाराष्ट्र जाम नाही तर संपूर्ण देश जाम करायची ताकद मराठ्यांमध्ये आहे आणि तो जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण जर मराठा समाजाची शांततेची भाषा तुम्हाला समजत नसेल, जर मराठा समाजाचा शांततेचा आक्रोश तुम्हाला जर जाणून येत नसेल तर मराठा समाज इथून पुढच्या काळामध्ये तुमचा असणारा आर्थिक नाक, तुमची असणारी त्या ठिकाणी राजकीय नाक दाबल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। म्हणजे तुमचं तोंड उघडेल आणि तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवाल। म्हणून आमची हात जोडून विनंती आहे, मराठा समाजाला मुंबईवरती यायला लावू नका। आमच्या बापजाद्याने रक्त सांडूनच ही मुंबई शाबूत ठेवलेली आहे। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा त्या ठिकाणी मोगलाईचा काळ असेल, त्या काळामध्ये सुद्धा मुंबईसाठी या महाराष्ट्रात मराठ्यांनी रक्त सांडलेला आहे। पुन्हा एकदा मराठ्यांना त्या मुंबईवरती चाल करून येण्याची वेळ तुम्ही येऊ देऊ नका। आमचा आरक्षणाचा अधिकार जो की या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आजचीच बातमी अशी आहे, 72 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। जर 72 लाख एवढ्या मोठ्या संख्येनं मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील तर सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायला तुम्हाला कुठलीही मला वाटतं हरकत नाही आणि कुठलाही कायदा आडवा येणार नाही। त्याच्यामुळं मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये तुम्ही समावेश करा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मिटवा। जर त्या लुंग्या सुंग्या पुढऱ्याचं कोणी ऐकून जर कोण काय सरकार निर्णय घेणार असेल तर सरकारलाच ही गोष्ट महागात पडल्याशिवाय राहणार नाही। कारण तुम्हाला जर परत सरकारमध्ये त्या ठिकाणी सत्तेमध्ये यायचं नसेल तर तुम्ही त्या लुंग्या सुंग्या कुठला तो नाशिकचा दीडदमडीचा पुढारी आहे त्याचा ऐका, आणि जर तुम्हाला परत सत्तेमध्ये यायचं असेल तर मराठा समाजाचा हक्क आणि अधिकार असणारा ओबीसी मधलं आरक्षण मराठ्यांना द्या।
एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतोय आणि पुन्हा एकदा मी बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांचं आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो। मागील 50 दिवसापासून ऊन वारा पाऊस याचा कोणताही विचार न करता तसेच दिवाळी सारखा मोठा सण येऊन गेल्या दरम्यानच्या काळामध्ये त्याचा देखील कोणताही विचार न करता घरी सण न साजरा करता तहसील कार्यालयासमोरील असणारे हे साखळी उपोषण तुम्ही सातत्याने चालू ठेवलं त्याबद्दल मी तमाम बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांचा आभार मानतो। ज्या ज्या समाज बांधवांनी आम्हाला सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे त्या सर्व समाज बांधवांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा एक मराठा मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा, एक मराठा। लाख मराठा। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। या नमस्कार। जय जिजाऊ जय शिवराय, जय छत्रपती संभूराजे। आज बार्शी तहसील समोर मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपोषणाचा 50वा दिवस। 50वा दिवशी आम्ही संपूर्ण प्रशासनाला हे एकच सांगू शकतोय की 24 डिसेंबर ही मराठा आरक्षण देण्याची सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली अंतिम मुदत आहे आणि 25 डिसेंबरपासून एक नव्या कार्यक्रमाला नव्या आंदोलनाला सुरुवात करण्याची पूर्ण तयारी सन्माननीय जरांगे पाटील यांनी अंतरवाली सरावटी या ठिकाणी परवा दिवशी त्या ठिकाणी मीटिंग झाली। सदर मीटिंगला कमीत कमी 25 ते 30 मराठा बांधव त्या ठिकाणी हजर राहिले होते। आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 72 लाखाच्या पुढे कुणबी नोंदी प्रशासनाला आढळून आलेल्या आहेत। तरी प्रशासनाला पुन्हा एकदा मराठा बांधव म्हणून आम्ही या ठिकाणी विनंती करतो, त्या नोंदींचा आधार घेऊन 24 डिसेंबरच्या आत चालू अधिवेशनामध्ये प्रशासनानं मराठा आरक्षण ओबीसी मधून जाहीर करावं अशी नम्र विनंती बार्शी तालुका मराठा बांधव आणि शहर मराठा बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय। अन्यथा सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या पद्धतीनं 25 डिसेंबर पासून वेगळ्या पद्धतीचं आंदोलन शांततेच्या मार्गानं निश्चितपणानं करण्यात येईल याची दखल प्रशासनानं घेऊन येत्या 2 दिवसामध्ये या हिवाळी अधिवेशनामध्ये कसल्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाबद्दल निकाल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं तोंड गोड करावं आणि एक आनंदाची बातमी द्यावी ही विनंती। जय हिंद जय महाराष्ट्र। बरोबर।